आहेत तर लेग अंपायर केतन हेरकळ. पहिला बॉल सेमीफायनल 1 मध्ये पहिल्याच बॉल वरती बिग विकेट डाऊन. स्वप्नील शेवते बॅक टू पवेलियन. पहिल्याच बॉल वरती जल्लोष, जबरदस्त विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि स्वप्नील या खेळाडूची विकेट आल्यानंतर या संपूर्ण संघाचा जल्लोष सांगून देतोय की ही विकेट किती इम्पॉर्टंट होती. बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में. यावेळेचा स्ट्रोक चांगला होता. वन बाउन्स तो बॉल फील्ड केला गेला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. महत्वाच्या क्षणी विशाल यादव यांच्याकडून एक विकेट आलेली आहे समोर मैदानाच्या आतमध्ये. हा स्ट्रोक चांगला आहे. महेश यादव डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, एका सिंगल वरती थांबवलंय. न्यू बॅटर आपण जर पाहिलं यावेळेसचा बॉल बॅकफुट वरती आले. अमर ज्यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफी सौजन्य आहे. यावेळेसचा बॉल लगातारचा दुसरा ब्लास्ट चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सेमीफायनल 1 ची महत्वाची मॅच. दोन बॉल आणि 2 चौकार अमर यांच्याकडून. त्यानंतर वाईट बॉल आलाय. हा स्ट्रोक चांगला आहे. तिसरा ब्लास्ट, तिसरा कणकणीत चौकार मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा विचार केला तर 3 चौकार आलेले आहेत, परंतु एक महत्वाची विकेट देखील आली, हे विसरून चालणार नाही. स्कोर कार्ड जर पाहिला 15 धावा धावफलकावरती आहेत. एक देखणा आणि दर्जेदार आयोजन आपण पाहतोय अमृतवाडी प्रीमियर लीग आणि त्याचप्रमाणे अमृतेश्वर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून वन बाउन्स रोहन यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केली जाते. 16 रन धाव फलकावरती 16. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती रेडी असणारा खेळाडू समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळाय. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पद्मावती बिल्डर्स या संघाच्या माध्यमातून. प्लस फसला आणि त्यानंतर विकेट. महेश यादव बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर सुयश. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या मॅच मध्ये हा स्ट्रोक समोरच्या दिशेला खेळाय. फक्त दिशा दाखवली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. एक रन महत्वाचे आहे. प्रत्येक बॅकफुट वरती आले. कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळालाय. आउटसाइड द लेग स्टंप, वाईट बॉल. पुन्हा एकदा लगातारचे 2 वाईट बॉल मैदानामध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. एक गोलंदाज तुमच्या 2 ओव्हर डिलिव्हर करू शकतो, त्यामुळे स्ट्राईक बॉलर साठी महत्वाची भूमिका असणं गरजेचं आहे. 1 धाव स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपल्यानंतर टोटल धावा कैलास 11 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या, त्यानंतर या ओव्हरमध्ये केवळ 5 आणि 1 महत्वाची विकेट. खूप चांगली ओव्हर शुभम यांची आपण पाहिली. षटक क्रमांक 3 मध्ये आता ओव्हर नंबर 3 मध्ये नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होईल, हनुमंत शिर्के. तर सुयश हा खेळाडू बॅटिंग साठी सज्ज आहे.
यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला दिशा दाखवली, फक्त एक सिंगल. 1 के 7 कहानी आगे. आडव्या बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. दोघांमध्ये थोडंसं जजमेंट फसलं होतं, कोसळ होता फलंदाज. त्यानंतर आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचण्यामध्ये यश आले सुयशला. जबरदस्त स्ट्रोक, टाइमिंग बेमिसाल. इट्स 4 बाउंड्री. बाउंड्री रोपच्या वरून तो बॉल फरार झालाय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस इथं मैदानाच्या आतमध्ये बरीचशी पळापळ. हिट विकेट, स्टंपला बॅट लागलेली आहे. सव्वीस धावा धावफलकावरती, 26 रन. बॅकफुटवरती आले, कट केला, एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. एक से काम तो नाही चलेगा, कारण ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. 5 षटकांची मॅच, 30 बॉल. आडव्या बॅटनं हा गॅप मधून सुयशचा ब्रँडेड हिट. 4 धावांसाठी बॉलला पाठवले, सीमा पार, चौकार. चौकार स्कोरबोर्ड वरती या आधीच्या बॉल वरती आला. 3 षटकांचा खेळ संपला. एकतीस रन धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कैलास 11 षटक क्रमांक 4 मध्ये स्ट्राईक बॉलर शुभम आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल. हा स्ट्रोक समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. लगातारचे दोन्ही बॉल थांबवलेले आहेत सीमारेषेच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, गॅप, परफेक्ट गॅप मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सदतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय कळवला होता. हो, लगातारचा दुसरा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलंय. हा स्ट्रोक गॅप मधून, जबरदस्त बॅटिंग सुयशच्या देखील बॅट मधून एक चौकार येतोय. 42 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 4थं षटक चालू असताना पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती स्ट्राईक फलंदाज, आयकॉन फलंदाज स्वप्नील यांची विकेट आली. त्यानंतर डाव सावरला नव्हे तर डावाला चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. 42 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. अजूनही या ओव्हर मधला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. फुटवरती आले, फटका फसला, एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं विकेट. स्कोरबोर्ड टोटल धावा लागलेल्या आहेत 42 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 43 ओके 43 धावा धावफलकावरती 43. आणि शेवटची ओव्हर असेल लास्ट ओव्हर सुयश बॅटिंग मार्क वरती. ही ओव्हर महत्वाची, निर्वाडीची ओव्हर. हाणामारीचं षटक म्हटलं जातं या ओव्हरला. ओव्हर नंबर 5.
मिळेल तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जाईल कैलास 11 संघाकडून, तर धावा रोखण्याचा प्रयत्न पद्मावती बिल्डर्स यांच्याकडून केला जाईल. हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये रोहन बॉलला फील करतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्राइक वरती. स्ट्रोक फसला, बॉल हवेमधून, विकेट. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 रन धावफलकावरती, स्ट्राइक वरती आशुतोष चव्हाण. चार बॉल आहेत आशुतोष यांच्या जवळ. हा बॉल एका सिंगल साठी. स्ट्रोक फसला, बॉल हवेमधून बाहेर, विकेट. अजूनही 2 बॉल महत्वाचे आहेत. 50 धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल पहिल्या इनिंग मध्ये कैलास 11 संघाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल गॅपमध्ये स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला गेला. हो, जबरदस्त एफर्ट मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 1 से भले 2, 47 रन. अजूनही लास्ट बॉल पहिल्या इनिंग मधला, शेवटचा बॉल. एक सिंगल कंप्लीट केली आणि टोटल 48 धावा धावफलकावरती मॅच जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य. 5 ओव्हरची मॅच, निर्धारित 30 चेंडू आणि 49 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एका बाजूला अक्षय शेठ साळुंके यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रवण बांदल यांचा संघ आहे. आणि या 2 संघांमधली तगडी फाईट आहे. जो संघ जिंकेल तो ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्वाची लढाई आहे. डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. इंडी स्पोर्ट्स आणि क्रिक हिरोजच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग आपण केले आणि त्या संपूर्ण स्टॅटिस्टिक जर पाहिले तर बॅटिंग रेकॉर्ड जर पाहिले तर पहिल्या क्रमांकावरती अमृतवाडी प्रीमियर लीग मध्ये पहिल्या नंबरवरती असणारा खेळाडू आहे फौजी फायटर्स या संघाचा खेळाडू. टोटल 83 धावा बनवलेल्या आहेत. अभि जाधव पहिल्या नंबरवरती. दुसऱ्या क्रमांकावरती कैलास 11 संघाचा स्वप्नील शेवते 73 धावा पर्सनल बनवलेल्या आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती मंदार विठ्ठल फॅन्स क्लब 50 धावा. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय MVP अर्थात मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अवॉर्ड जर पाहिले तर बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून सिरीजला पहिल्या क्रमांकावरती आतापर्यंत 323 पॉइंट स्वप्नील शेवते. दुसऱ्या क्रमांकावरती सिरीजला आहे अभि फौजी फायटर 314 पॉइंट आणि मंदार 178 पॉइंट. पार्टनरशिप रेकॉर्ड जर बघितले तर अभि आणि मंदार यांच्या माध्यमातून 24 बॉल मध्ये 67 धावांची नॉट आउट पार्टनरशिप केली गेली. त्यानंतर अभि आणि सौरभ 60 धावांची पार्टनरशिप. संग्राम आणि हनुमंत यांच्याकडून 55 ची पार्टनरशिप झालेली आहे. $49 धावांचं लक्ष. संग्राम बॅटिंग मार्क वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉलला सन्मान दाखवलाय, प्लेस केला. एक सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये धाव कंप्लीट केली जाते. या खेळाडूच्या ओव्हर महत्वाच्या आहेत. समोरचा स्ट्राइक वरती हनुमंत देखील आक्रमक आहेत. पद्मावती बिल्डर्स साठी 49चं लक्ष ठेवलंय. यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे. गॅप मधून हा बॉल चाललाय 4 धावांसाठी. हनुमंत यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार.
जबरदस्त मैच आणि दोनों बाजूने आता आग लागलेली आहे. मैदान के अंदर आग तो बराबर की लगी हुई है. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं लगातारचा दुसरा. दोन खेळाडूंमध्ये इथं मिसअंडरस्टँडिंग आणि 2 बॉल 2 सीमा पार चौकार. हनुमंत यांची दर्जेदार बॅटिंग. मिसफील्ड देखील महत्वाचे आहे. इथपर्यंत आता जर पाहिलं तर एक एक रन महत्वाचे आहे. धावा थांबवण्यासाठी तुम्हाला बॉल थांबवावे लागतील. स्टोक समोरच्या दिशेने खेळलाय. एक सिंगलचा प्रयत्न होता परंतु तो थांबवलाय. 2 चौकार तर आतापर्यंत आलेले आहेत. 9 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. ओ यावेळेस जबरदस्त बॉल. टप्पा पडला आणि सरळ तो त्रिफळाचीत फलंदाज बाद होतोय. वेगवान गोलंदाजीसाठी परिचित असणारा खेळाडू आहे आणि ती वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अवी बॅटिंग मार्क वरती नवीन बॅटर. फुल टॉस आणि कॅच जबरदस्त. सुपर क्लासिकल कॅच आशुतोष चव्हाण यांच्याकडून. अप्रतिम कॅच मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि इथं स्वप्नील यांच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. जोपर्यंत मैदानामध्ये शुभम आहे तोपर्यंत भरपूर अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत. कारण या हनुमंत यांची विकेट आल्यानंतर आता मैदानामध्ये बॅटिंग मार्क वरती जर पाहिलं 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक डिक्लेअर आहे. डिक्लेअर एक आहे. ज्यावेळेस बॉल थांबवला त्यावेळेस खेळाडूचा पाय बाउंड्री लाईनला लागला होता. हो यावेळेस बॅकफुट वरती आले. मागे सरकल्यानंतर तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आशुतोष यांनी या आधी देखील आपण पाहिले खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळेस पंचांचा इशारा. नो डाऊट इट्स अ विकेट. 11 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. हनुमंत यांनी चांगली सुरुवात केली परंतु पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने केलं. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये देखील पार्टनरशिप ब्रेक केली गेली आणि 3 महत्वाच्या विकेट आलेल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे एक एक बॉल महत्वाचा आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. 1 बाउन्स. इथं बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये गडबड. ओहो हो इथं गडबड होते आणि आशुतोष यांचा जल्लोष पहा मैदानामध्ये. कारण त्यांना माहिती आहे एक एक विकेट महत्वाचे आहे. या विकेट वरती पहा एक इथं आपण जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये दुसरी विकेट आशुतोष यांना मिळते. ताळमेळ असणं गरजेचं आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 19 बॉल आणि 38 ची गरज. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळलाय. बॉलला फक्त फील्ड केला. वा अप्रतिम आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहिलं मिळते. एक सिंगल. एक चांगली पार्टनरशिप असणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड 12 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 मध्ये स्ट्राईक बॉलर कॅप्टन स्वप्नील समोर बॅट्समन देखील तितकाच तगडा. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळलाय. 1 बाउन्स बॉल फील्ड केला. इथं वरच्या खेळाडूची विकेट आहे. स्ट्राईक वरच्या खेळाडू. अंपायरनं वरच्या खेळाडूची विकेट दिली आहे. तुमचा जर बॅटिंग रिव्ह्यू असेल तर कुठल्या खेळाडूचा आहे तो सांगा. मेन स्क्रीन वरती आपण रिव्ह्यू चेक करू. बॅटिंग रिव्ह्यू आहे नॉन स्ट्रायकिंग विकेटचा.
नॉन स्ट्रायकिंग एंडची विकेट यावेळेस बॅकफुटवर त्याला कट केलाय. वन बाउन्स तो बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. रिव्ह्यू, फर्स्ट रिव्ह्यू. बॉलिंग टीम, कोणी खेळाडू जाणार नाही मेन स्क्रीन जवळ. आतापर्यंत बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू जर पाहिला तो सक्सेसफुल झालाय. त्यामुळं कंटिन्यू रिव्ह्यू जर पाहिला तर तुम्हाला सक्सेसफुल रिव्ह्यू झाल्यानंतर तो कंटिन्यू रिव्ह्यू होईल. त्या जर रिव्ह्यू फसला किंवा चुकला तर रिव्ह्यू मिळणार नाही. Yes, it's a fair delivery. एक मिनिट. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. त्यानंतर त्या रिजन मध्ये दोन धावा धावफलक. समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळते. डीप लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. 16 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल प्लेस केला फक्त आणि एक सिंगल. ओव्हर नंबर 3 मध्ये सेन्सिबल खेळ पाहायला मिळाला स्वप्नील यांच्या विरोधामध्ये किंवा मॅचवर खेळ. 12 बॉल आणि 32 ची गरज आहे पद्मावती बिल्डर्स या संघाला जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 ही ओव्हर महत्वाची. अमर हगवणे यांच्याकडे. आडव्या बॅटनं पहिलाच बॉल, वन बाउन्स, सीमा पार. इक्वेशन मध्ये होईल चेंज. 11 बॉल आणि 28 ची गरज. ओहो बेकार पिच बॉल होता. त्या बॉल वरती प्रहार चढवला ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये आणि बॉलला पाठवला 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. फसली आणि त्या देखून बायको गपच्या गपर बसली. ओहो बेकार फार खुरपुल खुरपुल खुरप्या शॉट. हानग सके पहिली बारी लागला तर लय भारी. तेव्हा ते सांगता समोरच्या बाजूला बॉल आपण पाहतोय डीप लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. वेल स्टॉप, एक सिंगल. 10 बॉल आणि 27 ची गरज आहे. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमधून लय भारी सरळ. तेव्हा ते सांगता विकेट. सासू असली मेवणी फसली आणि त्या देखून बायको गपच्या गपर बसली. नवीन बॅटर मैदानामध्ये रेडी होतोय. एक सिंगल मिळेल. अक्षय शेठ साळुंके स्वतः टीम ओनर मैदानामध्ये पद्मावती बिल्डर्स संघासाठी. आणि अजूनही मॅच ऑन आहे. 8 बॉल आहेत आणि 26 ची गरज. इट्स अ वाईट. 8 बॉल जसेच्या तसे 25 ची गरज. एक धाव मिळेल. 7 बॉल आणि 24 ची गरज. अक्षय साळुंखे मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला एकच सिंगल मिळेल आणि आता इथून पुढे 6 बॉल आणि 23 म्हणजे प्रत्येक बॉल वरती चौकार येणं गरजेचं आहे पद्मावती बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या संघाला.
यावेळेस सुयश यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि महेश यांचा जल्लोष. येणारे 5 बॉल आणि 23 म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर मॅच थोडी फसली. येणारे 3 बॉल आणि 22 ची गरज आहे. मॅच जर पाहिली तर संपूर्ण मॅच कैलास 11 या संघाच्या पारड्यामध्ये झुकलेले आहे. संपूर्ण मॅचची दिशा आणि संपूर्ण मॅच वरती कब्जा मिळवलेला आहे. स्ट्रोक 1 बाउन्स 4 धावांसाठी जाईल परंतु भरपूर उशीर झालेला आहे. 1 बॉल आणि 18 ची गरज. हॅलो मोठो. चौकाराला 14 धावांच्या माध्यमातून मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कैलास 11 फायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन.